संतोष पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आपली काय प्रतिक्रिया? या संदर्भात प्रथमतः मी माझ्या मतदारसंघातील सर्व गावांचे अभिनंदन करतो की सगळ्या गावांनी या ठिकाणी मी सुद्धा इच्छुक उमेदवार होतो. अगदी शेवटच्या टोकापर्यंत मीही प्रयत्न केला, परंतु संपूर्ण मतदारसंघामध्ये एकमुखाने असं ठरलं की आपण एक उमेदवार कोणतरी देऊया की जेणेकरून त्याचा प्रचार करायला आपल्याला सर्वांना सोपं जाईल. आणि माझ्या गावाने मला पूर्णतः मंदिरामध्ये बसून त्या ठिकाणी मला सांगितलं की बुवा तुम्ही 30-35 वर्ष गावाची भजन क्षेत्रातून किंवा राजकीय क्षेत्रातून गावाचं नावलौकिक चांगल्या प्रकारे केलेलं आहे, महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे. परंतु आता एक तरुण आपण मुलांना संधी देऊया ह्या एका मुद्द्यावरती आम्ही संतोष पारकर यांचं नाव सर्वानुमते निश्चित केलेलं आहे. आणि खात्रीपूर्वक सांगतो की कमीत कमी 3200 मतापेक्षाही जास्त मतदान लीड आम्ही त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं आमचं नियोजन आणि कोणत्याही प्रकारचं आमच्या मनामध्ये कल्प विकल्प कोणत्याही प्रकारचा राहिलेला नाही. कारण राणे साहेबांचा आदेश मानणारी माणसं आम्ही आहोत. राणे परिवार हेच आमचा पक्ष आहे आणि भाजप पक्ष आमचा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आज नंबर 1चा पक्ष आहे. त्याच्यामुळे प्रचार करण्यासाठी सुद्धा आम्हाला विकास कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहेत की कासारडा असू दे, ओजरम दारुम असू दे, असलदे, ऐनल, कोळवशी, नांदगाव, तोंडवली, वावशी या विभागामध्ये अनेक कामं साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत. आणि राहिली उरलेली जी कामं आहेत ती कामं ह्याच्यानंतरच्या एक संतोषजी पारकर आमचे युवा नेते म्हणून या ठिकाणी असतील, त्यांच्याबरोबर संजय देसाई जिल्हा परिषद माजी सदस्य, मी स्वतः माजी सदस्य आहे, जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा सदस्य आहे, माजी उपसभापती म्हणून या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्याचा अनुभव आम्ही दोन्ही म्हणजे देसाईने मी संतोष पारकरच्या पाठीशी ठेवून भरघोस मताने या ठिकाणी आम्ही निवडून येऊन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.